काय तुमच्याही चेहऱ्यावरती पिंपल्स आलेत आणि पिंपल्स येऊन तुमच्या चेहऱ्यावरती काळे असे डाग पडलेत, तर आता चिंता मिटलेली आहे बहिणींनो. तर बघा, ह्या वस्तूपासून आपण काय करणार आहोत की जे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले आहेत, त्याच्यामुळं काळे डाग पडलेले आहेत आणि आता इथून पुढे पिंपल्स न येण्यासाठी आपण आता घरगुती असा छान पद्धतीने उपाय करणार आहोत. तर चला मग करूया आता व्हिडिओला सुरुवात. तर नमस्कार भाऊ बहिणींनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण आणि आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तर बघा, बऱ्याचशा माता भगिनींना, बहिणींना किंवा पुरुषांनासुद्धा ज्यांचे वय 16 वगैरे काय अशा दरम्यान असतं, म्हणजे ते म्हणतात ना 16वं वरीस धोक्याचं ग धोक्याचं. तर धोक्याचं का, तर त्या वयामध्ये बघा बऱ्याच जणांना आता बालावस्थेतून काय झालेलं असतं, तर प्रौढावस्थेमध्ये काय होत असतं, ते वाढ होत असते आणि त्यावेळेस बघा काय होत असतं की आपल्या शरीरामध्ये आमूलाग्र असे बदल होत असतात. आणि ते बदल होत असताना काय होतं बघा, जे आपला चेहरा आहे, जी त्वचा आहे, त्या त्वचेवरती चेहऱ्यावरती बघा काय होत असतं की पिंपल्स येत असतात. म्हणजे ज्या मुरुमाच्या आपण थोडक्यात म्हणतो कान्या म्हणतात काही ठिकाणी, म्हणजे मुरुमाचे छोटे छोटे असे पुरळ आलेले असतात किंवा पिंपल्स आलेले असतात आणि ते पिंपल्स येऊन बघा चेहरा आपला विद्रूप दिसत असतो. काही वेळेस आपण ते पिंपल्स फोडत असतो आणि ते पिंपल्स फोडल्याच्या नंतर त्याच्यामधून बघा बी बाहेर येत असतो असं पिकल्याच्या नंतर. तर ते आपण ज्यावेळेस फोडतो त्यावेळेस बघा ते फोडल्याच्या नंतर त्याचं एक दुःख तयार होतं आणि ते तयार झाल्याच्या नंतर बघा चेहरा आपला जो आहे तो त्या ठिकाणी असा काळपट असा तयार होत असतो बघा. तर मग आता तो काळपटपणा घालवण्यासाठी किंवा जो आपला पिंपल्स चेहऱ्यावरती आलेले आहेत किंवा न येण्यासाठी आपण घरगुती अशा पद्धतीने एक वापर करणार आहोत. तर हा आहे लिंबाचा पाला आणि ह्या लिंबाच्या पाल्याचा वापर बघा आपण कशा पद्धतीने करणार आहोत, कशा पद्धतीने आपण एक फेस पॅक तयार करणार आहोत जेणेकरून आपल्याला कधीही पिंपल्स येणार नाहीत आणि जरी आले तरी लगेच नाहीसे होणार आहेत. आणि दुसरं म्हणजे काय, तर आपल्या चेहऱ्यावरती जो काळपट पद्धतीने जो डाग झालेले आहेत ते संपूर्णपणे नाहीसे होणार आहेत बघा. तर ह्या लिंबाच्या पाल्यासोबत आपण 2 वस्तू ॲड करणार आहोत. त्या वस्तू पण काय आहेत ते पण तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर हे औषध जे आहे ते आपले होम रेमेडी आहेत किंवा फेस पॅक जो आहे तो कशा पद्धतीने तयार करायचा आहे, त्याचा वापर कसा करायचा आहे आणि तो लावायचा आहे कधी, ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ आपला कुठेही स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे बघा आपल्याला. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि चला मग आपण करूया आता व्हिडिओला सुरुवात. तर बघा, आता हा जो लिंबाचा पाला आहे आपला, तर आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्याची जी पानं आहेत ती पानं बघा आपल्याला हिरवागार लिंबाचा पाला घ्यायचा आहे, म्हणजे आपला न वाळवलेला. तर अशा पद्धतीने ह्या मिक्सरमध्ये आपल्याला काय करायचं आहे की ह्या जे पाला जो आहे तो संपूर्ण अशा पद्धतीने तोडून घ्यायचा आहे आपल्याला. ह्याच्यातला फक्त पाला घ्यायचा आहे, त्याच्या ज्या काटक्या आहेत त्या काटक्या घ्यायच्या नाहीत बघा. आपल्याला लाकूड जो आहे तो आणि अशा पद्धतीने बघा आपण काय करतोय, तर हा लिंबाचा पाला घेतोय आणि हा मिक्सरमध्ये आपण टाकून घेतलेला आहे बघा. आणि आता मिक्सरमध्ये टाकून झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. काय करायचं आहे, तर पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून ह्याचा जो रस आहे किंवा तो तयार होईल बघा. त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया आणि त्याच्यानंतर हा मिक्सर लावून घेऊया आणि ह्याचा आपण काय करायचं आहे, तर ह्याचा रस तयार करून घ्यायचा आहे. आणि रस तयार करून घेतल्याच्या नंतर पुढं काय करायचं आहे ते बघू आपण. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, आता पहिल्यांदा मिक्सर लावून घेऊया. तर चला, तर आलो आहे आता आपण मिक्सरजवळ आणि घेऊया मिक्सर चालू करून आणि ह्याची घेऊया छान अशी पेस्ट तयार करून. तर आपण पेस्ट करायला सुरुवात केलेली आहे, मिक्सर लावलेला आहे आणि इथं पाहू शकता आपला जो लिंबाच्या पाल्याची पेस्ट आहे ती आता इथं तयार होते. तर चला आता आपण घेऊया ह्याची पेस्ट तयार करून. तर आता आपण मिक्सर घेतलेला आहे बंद करून आणि आता पाहूया आपली फायनली ती पेस्ट जी आहे ती छान पद्धतीने तयार झालेली आहे. आणि आता ही पेस्ट छान पद्धतीने तयार झाल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे ते पुढं बघूया आपण. तर चला, तर हे पाहू शकता आता आपली ही पेस्ट तयार झालेली. आपण काय करत आहोत की आता ही फायनली आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे अशा पद्धतीने आता ही आपली लिंबाच्या पाल्याची पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे बघा.
आणि आता तयार झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आता, की ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, आपलं जे घरगुती आपण जे वापरत असतो ते म्हणजे बेसन घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बेसन बाजारातमध्ये कुठंही उपलब्ध असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला बेसन घ्यायचं आहे. तर बेसन साधारणतः आपल्याला हे छोटासा चमचा 1 ते 1.5 चमचा किंवा 2 चमचे तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची काय आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला ही जी आपली टर्मरिक हळद असते, ती टर्मरिक हळद जी आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे बघा. आणि हे टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, की हे छान पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही मिश्रण जे आहे ते एकत्र करायचं आहे बघा. तर बघा आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर जणांना असा घाम येत असतो किंवा उष्णतेमुळे काय होत असतं, चेहऱ्यावरती भरपूर असे पिंपल्स येत राहतात उष्णतेमुळं. तर अशा वेळेस बघा हा पॅक आपल्याला खूप म्हणजे खूप उपयोगाला पडत असतो. त्याच्यामुळं काय करायचं आहे, तुम्ही हे अशाच पद्धतीने पॅक बनवायचा आहे बघा. हा जो आपला फेस पॅक आहे तो अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा छान पद्धतीनं. आणि तो अशा पद्धतीने छान तयार झाल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. तर सर्वात प्रथम आपण पहिल्यांदा हा पॅक व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ. तर हा झालेला आहे आता पॅक, आपला जो फेस पॅक आहे तो छान पद्धतीने मिक्स झालेला आहे. तर तुम्ही पाहिलं असं ना आपण ह्याच्यामध्ये काय काय मिक्स केलं आहे. तर एक म्हणजे आपण लिंबाचा पाला घेतलेला आहे आणि तो मिक्सरला लावून त्याची पेस्ट तयार केलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण बेसन मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टर्मरिक अशी हळद आपण मिक्स केलेली आहे बघा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही म्हणता ना आता दादा हे तर तयार झाले, मग आता हे वापरायचं आहे कसं. तर बघा सांगतो हे वापरायची पद्धत आपली. तर बघा ही जी पेस्ट आहे, आपला जो पॅक आहे तो आपल्याला काय करायचं आहे, आपल्या स्वतःच्या हाताने म्हणा किंवा दुसऱ्याच्या हाताने काय करायचं आहे, तर बघा हे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तर आपणच आपल्या हाताने किंवा घरी कोणी लावणार जर असेल तर त्यांच्याकडून बघा हा जो पॅक आहे, हा जो फेस पॅक आहे तो अशा पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरती बघा लावायचा आहे. तर चला आता आपण हा घेऊया व्यवस्थित लावून. तर बघा अशा पद्धतीने हा जो फेस पॅक आहे तो आपण लावून घ्यायचा आहे. आणि दुसरं म्हणजे आता तुम्ही म्हणता हा अशा पद्धतीने लावायचा आहे, परंतु आता ह्यो कधी लावायचा आहे, त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर बघा हा फेस पॅक जो आहे तो सकाळी आपल्याला काय करायचं आहे, की आता आपल्याला आंघोळ करायची त्याच्या अगोदर आपल्याला 10 ते 15 मिनिट हा जो फेस पॅक आहे तो 10 ते 15 मिनिट अगोदर लावायचा आहे. त्याच्यानंतरच आपल्याला स्वच्छ पाण्याने आपल्याला काय करायचं आहे, आपला जो रोजचा नेहमीचा जो साबण वापरत असता त्या साबणाने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हा झालं सकाळी. त्याच्यानंतर तुम्ही दुपारीही सुद्धा ह्याचा वापर करू शकता, दुपारीसुद्धा. आणि त्याच्यानंतर बघा संध्याकाळी काय करायचं आहे, की आपलं जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर आपल्याला झोपायचं आहे. आता त्या झोपायच्या अगोदर काय करायचं आपल्याला, की 15 मिनिटं अगोदर झोपायच्या हा जो फेस पॅक आहे तो लावायचा आहे. त्याच्यानंतर आपला जो रेग्युलर साबण वापरत असता त्या साबणाने थंड अशा पाण्याने, आपल्याला गरम पाणी घ्यायचं नाही, थंड पाणी जे असेल आपलं रोजचं रूम टेम्परेचरचं पाणी, त्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा. तर हे अशा पद्धतीने हे तुम्ही तिन्ही टाईम लावू शकता. आणि हे फक्त चेहऱ्यावरतीच उपयोग होता असं नाही. बऱ्याच जणांना बघा उष्णतेमुळे बघा आता काकामध्ये सुद्धा असे पुरळ उठलेले असतात किंवा पाटणीवरती पुरळ उठलेले असतात, म्हणजे जे आपल्या फोड आलेले असतात छोटे छोटे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ह्याचा वापर करू शकता. तर भावा बहिणींनो, मी जो हा फेस पॅक जो चेहऱ्यासाठी जो बनवलेला आहे, की जेणेकरून ज्यांना पिंपल येतात किंवा ज्यांच्या चेहऱ्यावरती काळपट डाग पडलेत ते संपूर्ण नाहीसे होणार आहेत. तर हा जो फेस पॅक बनवलेला आहे, तर तुम्हाला आवडला असल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायची. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण आपल्या आयुर्वेदिक माहितीच्या आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.